श्री स्वामी समर्थ। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जन्म, पैसा, मृत्यू, लग्न, अन्न जे नशिबात आहे तेव्हाच मिळते ते कसे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले, या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? ब्रह्मदेवानी कुंडली पाहून सांगितले, समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे। रावणास राग आला, माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही। नोकरांना सांगितले, याला समुद्रात फेकून द्या। नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला। तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोहोचला। तिथला राजा वारला होता। लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते। हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली। लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले। मुलगा वयात आला। रावणाची कन्या उपवर झाली। बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला। रावणाने पाहुणचार करिता एकदा जावयास बोलावले। रावण म्हणाला, ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतो। त्याने सांगितले होते, माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलासोबत होणार आहे। पण आपण तर राजकुमार आहात। जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे। पायाचा अंगठा दाखवला। मग रावणास खात्री पटली, या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात। पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच पैसा मिळतो। मरण ज्याचे मरण जिथे असते तिथेच ते येते। कथा एकदा गरुडाची आई आजारी पडली। सर्व येऊन भेटत होते। गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण आले होते? आई सर्वांची नावे सांगत होती। एकदा यमराज आले व भेटून गेले, पण जाताना हसले। संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते? आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना हसले। गरुडास शंका आली, का हसले असावे? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले। यमराज दुसऱ्याच दिवशी तिथेही आले। यमराजांना गरुडाने विचारले, आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण जाताना आपण हसला का? यमराज म्हणाले, तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो। गरुडाने झाडाच्या खोडात तेव्हा त्याची आई झाडाच्या खोडात वारली होती। तात्पर्य, काहीचा मृत्यू एसटीत, काहीचा रेल्वेत, काहीचा विमानात, काहीचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर, हे सर्व काळाच्या हातात आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा।